दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी अखेर जागा निश्चित करण्यात आली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं विद्यापीठजवळील केएसबीपी चौकातील महापालिकेची जागा अंतिम करण्यात आली। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि महापौर रूपाराणी निकम यांनी गुरुवारी पाहणी केल्यानंतर या जागेवर शिक्कामोर्तब करण्यात आला। स्मारकासाठी योग्य जागेचा शोध सुरू असताना केएसबीपी चौकातील ही जागा मुख्य रस्त्यावर आणि दर्शनी भागात असल्यानं सर्वांच्या पसंतीस उतरली। या ठिकाणी उभारण्यात येणारा पुतळा शहरात येणाऱ्या नागरिकांच्या नजरेस सहज भर पडणार आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की अजितदादा पवार यांचं कोल्हापूरच्या विकासात मोठं योगदान असून या स्मारकासाठी ही जागा अत्यंत योग्य आहे। आयटी पार्क, पाईपलाईन, शैक्षणिक प्रकल्पांसाठी त्यांनी मोठा निधी दिला होता। स्मारकाचा आराखडा आर्किटेक्ट सुनील पाटील तयार करणार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। खासदार धनंजय महाडिक यांनीही ही जागा मोक्याची असल्याचं सांगत दर्जेदार स्मारक उभारले जाईल असा विश्वास व्यक्त केला। राष्ट्रवादीकडूनच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठालगतच एक चांगली जागा सन्माननीय नामदार मुश्रीफ साहेब यांनी पाहणी केलेली आहे। आमचे महापौर निकमताई आहेत, आमचे स्टँडिंग चेअरमन शिराळे आणि सर्व नगरसेवक आदिल, फराज, उपमहापौर अक्षय या सगळ्यांनी आज ही जागा बघून जवळजवळ ही जागा निश्चित केलेली आहे। खूप मोक्याची जागा आहे। हा मेन रोड आहे। विमानतळावरून येत असताना कोल्हापूर शहरामध्ये येत असणारा दर्शनी हा पुतळा होईल आणि जी अपेक्षा राष्ट्रवादी पक्षाची किंवा महाराष्ट्रातल्या जनतेची राष्ट्रवादी म्हणून आहे ती निश्चित या ठिकाणी हा पुतळा झाल्यानंतर निश्चित होईल। केएसबीपीकडे ही जागा होती परंतु थोडीशी आता दुरावस्थेमध्ये आहे। त्याचे चांगलंच सुशोभीकरण करून एक दर्जेदार पुतळा महाराष्ट्रात पहिला व्हावा या पद्धतीच्या ज्या सूचना होतात तो प्रयत्न आमच्या सगळ्यांचा असणार आहे। नमस्कार। स्वर्गीय अजितदादा पवारांच्या एक खूप चांगली आठवण राहावी आणि कोल्हापूर शहराला याचा अजितदादा पवारांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर राहावा या दृष्टिकोनातून अजितदादा पवार साहेबांचं खरं तर दुःखद निधन आणि त्यानंतरच्या ठेवण्यात येणाऱ्या स्मृती यासाठी आम्ही अजितदादा पवार साहेबांचा पुतळा या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करत असताना कोल्हापूर शहरातील अशा जागाची जिथे प्रथम दर्शनी दादांचं स्मारक सगळ्यांना दिसावं या दृष्टिकोनातून केएसबीपीची जागा आम्ही पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। अशा कोल्हापूर शहरातल्या 2-3 जागा पाहिल्या परंतु सगळ्यांनी मते केएसबीपीच्या येथील चौकातील जागा आम्ही सिलेक्ट करत आहोत आणि लवकरात लवकर तरतूद करून चांगल्या पद्धतीचं स्मारक कोल्हापूर शहरवासियांसाठी त्या ठिकाणी करत ही जागा फायनल झाली आहे। आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या पाहणीतून आता ही जागा फायनल झाली असं तरी सांगा। मी कोल्हापूर महानगरपालिकेचे विशेषतः महापौर, उपमहापौर यांनी म्हणजे चेअरमन आणि सर्व गटनेते नगरसेवकांचा आभारी आहे। या महानगरपालिकेची यापूर्वी केएसबीपीनं डेव्हलप केलेली या जागेमध्ये लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचं पुतळा आणि त्यांचं स्मारक उभा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज ही जागा बघायला आम्ही आल्यानंतर खरोखर मनापासून आनंद झाला। ही अतिशय उत्कृष्ट जागा आहे आणि या कोल्हापूर महाद्वार जे कोल्हापूर शहराचं आहे ते दक्षिणेकडून येणाऱ्या लोकांचं विशेषतः VIP लोकांचं त्यामुळे दादांचं दर्शन त्याला होईल आणि ही जागा जी आहे ती योगायोगानं दादांच्या पदस्पर्शानं पुरी झालेली आहे। कारण डाव्या बाजूला युनिव्हर्सिटीचं मागं राजाराम महाविद्यालयाचं एक कॅन्टीन होतं, तिथं दुपारी ते बसायचे अशी आठवण त्यांची होती। त्यानंतर शिवाजी विद्यापीठाला 50 वर्षे झाली म्हणून 50 कोटी राजाराम महाविद्यालयाला निधी असा निधी दादांनी दिलेला होता। कारण शहाजी कॉलेजमध्ये जवळजवळ 3 ते 4 वर्ष महाविद्यालयाचं शिक्षण त्यांचं कोल्हापूरमध्ये झालेलं होतं आणि कोल्हापूरबद्दल फार त्यांचं प्रेम होतं। आपण गंगावेशच्या किंवा BT कॉलेजच्या कट्ट्यावरचं दूध कसं पितो, आपण रंकाळं कसं फिरायला जात होतो, अशा अनेक आठवणी त्यांच्या होत्या आणि आपल्याला आठवण असेल की कोल्हापूर शहराच्या प्रदूषणाचा आणि पुण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळी शासकीय आणि त्यांचा सत्कार करण्याचं त्यांनी सांगितलं होतं की मी थेट पाईपलाईन काळामध्ये धरणातून आणण्याचा प्रयत्न करीन आणि ती केल्याशिवाय मी पवारांची अवलाद सांगणार नाही। त्यानंतर अनेक प्रश्न या विकासाचे IT-साठी त्यांनी 2-3दा त्यांनी बैठका घेतलेल्या होत्या आणि कृषी विभागाची आणि हा विभाग राष्ट्रवादीकडे असल्यामुळं त्यांनी त्यावेळा कृषीमंत्री कोकाटे साहेब असतील, कृषीमंत्री धनंजय मुंडे असतील, त्यांची संमती मिळवून दिलेली होती
त्यानंतर वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, त्यानंतर महानगरपालिकेची जागा, म्हणजे आपल्याला शेंडा पार्कचं या पुढच्या काळात मुंबईचं BKC म्हणजे बांद्रा कुर्ला संकुलाला जे आज भाव आहे त्याचा भाव पुढच्या काळात येणार आहे. आणि ह्या सर्वामध्ये अजितदादांचं फार मोठी दूरदृष्टी होती. विकास कामामध्ये प्रचंड त्यांना प्रेम होतं. ही कामं दर्जेदार झाली पाहिजे अशी त्यांची भावना होती.